पासून या ठिकाणी हार्दिक स्वागत। सामना सुरू होण्यापूर्वी मी आदरणीय रमेश संकपाळ सर यांच्याकडे जाईन, कारण खऱ्या अर्थाने विजयदादा देसाई आणि ज्यावेळेस यायचे त्यावेळेस त्यांच्या अगदी शाळेमध्ये तिथे बसून त्यांच्याबरोबर गप्पा व्हायच्या। त्यांच्या स्वभावाबद्दल अगदी नक्कीच त्यांच्याबद्दल दोन शब्द आदरणीय रमेश संकपाळ सर या ठिकाणी आपल्याला सांगतील। सर्वप्रथम आज या ठिकाणी ज्यांच्या नावाने हे स्मृती चषक आयोजित केलेला आहे ते आमचे पाहुणे स्वर्गीय विजयदादा देसाई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। आता या ठिकाणी बोलायला सांगितलं म्हटल्यानंतर काहीतरी बोलणं गरजेचं असतं। क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आपण त्या खेळाच्या संदर्भात काहीतरी बोललं पाहिजे। त्या खेळासाठी योगदान देणारे खेळाडू आहेत त्यांच्या संदर्भात काहीतरी बोललं पाहिजे। परंतु आज या ठिकाणी मी विजयदादाच्या संदर्भात थोडंसं बोलेन की विजयदादा देसाई हे असं एक व्यक्तिमत्व होतं। त्यांचा स्वभाव अतिशय शांत स्वभाव होता, प्रेमळ स्वभाव होता। कोणीही कधी त्यांना त्या शहापूर साईडला जर आपल्या भागातला व्यक्ती जर गेला आणि आपण जर इकडून सांगितलं की अशा अशा कामासंदर्भात अमक्या गावचा आपला एक व्यक्ती आलेला आहे, तर ते त्या ठिकाणी असणाऱ्या कामाच्या ठिकाणाहून त्यांच्या मोटरसायकलवरती जाऊन त्या आपल्या इकडून गेलेल्या व्यक्तीच्या कोणत्याही अडचणीला किंवा समस्येला त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत होते। त्यांच्या गावात देखील त्यांचं या ठिकाणी समाजासाठी योगदान होतं आणि या तरुणाच्या पाठीशी जे काही असणारं जे त्याच्या आयुष्यातलं जे काही लौकिक आहे आणि त्या तरुणाच्या पाठी असणारा जो काही खारीचा वाटा किंवा यशाचा वाटा ज्याला म्हणतो तो या ठिकाणी आज आपल्याला या सामन्यांच्या रूपाने पाहायला मिळाला। आज अतिशय तळमळीनं आणि त्यांच्या स्मरणाकरिता या ठिकाणी त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी या सामन्यांचं आयोजन केलं। त्या सामन्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। सुयश सामाजिक आणि शैक्षणिक संस्था त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान यांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। थँक्यू सो मच। मॅचला आपण सुरुवात करतोय। पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकणार आहोत। परंतु मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याचा वाढदिवस आज आहे, संपूर्ण वारसोळीदेव नव्हे तर संपूर्ण जावली महाबळेश्वरला आणि साताऱ्याला जिल्ह्याला ज्याच्यावरती गर्व आहे, क्षितिज मोरेचा वाढदिवस आहे। एका षटकानंतर आपण त्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत आणि ग्रामस्थ मंडळ गोगवे यांच्या माध्यमातून त्याचा वाढदिवस सुद्धा इथे सेलिब्रेट करणार आहोत। तर पुन्हा एकदा जाऊया निलेश मर्डेकर सर यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद। ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, जयेश भोसले सर आणि त्यानंतर संतोष देसाई सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकताय। हा नो बॉल आहे असं पंचांनी कळवलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्र किंबहुना सातारा जिल्ह्यातील दोन संघ समोरासमोर आहेत, कोळघर आणि शेमडी, मालतपूर आणि बोरगाव। या संघांमधली ही झुंज, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बनतील का प्रेक्षक? हो, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दस्तक, तडक फडक कडक बेधडक आलाय तो षटकार टीम मालतपूर बोरगावसाठी। विनंती आहे टीम वारसोळी आणि वाकी, आपली मॅच सुरू आहे, तुम्ही मैदानाच्या बाहेरून या। खेळाडूंना विनंती आहे, मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, प्लीज। पहिलं षटक ज्यांच्या नावी आहे, जिल्हा आयकॉन म्हणून कित्येक प्रीमियर लीग खेळणारे सुरेश शिंदे कोळघरचे तर एका बाजूला, बोरगावचे एक चांगले ऑलराऊंडर संकेत वाडकर एका बाजूला आक्रमण करताना आणखीन एक बॉल भिरकावून दिलाय। क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? नाही, त्यांच्यापासून बॉल राहतोय दूर, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, मिळतील धावा 4 आलाय। आणखीन एक चौकार, धावसंख्येचा वेग आता वाढतोय आणि बॅट्समन संकेत वाडकर यांची बॅट तळपली आहे। बाटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत 12 वरती। आतापर्यंत तब्बल
3 बॉलचा खेळ झालेला आहे, अजूनही 3 बॉल शिल्लक. सुरेश शिंदे पुन्हा तयार, बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पाठीमागे ओढलाय बॉल, बॅकलिपचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी संकेत वाडकरचा धुडगूस मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. वाईच्या पश्चिम भागातला एक युवा ऑलराऊंडर एका बाजूला बॅटिंग करत असताना वाईच्या होणाऱ्या प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळणारा खेळाडू संकेत वाडकर, तर एका बाजूला जिल्हा आयकॉन सुरेश शिंदे. बॉल हाई हवेत आहे समोरच्या बाजूला, 2 खेळाडू बॉलच्या दिशेने, आणि अखेर झेल घेण्याचा प्रयत्न इथे निष्फळ होतोय. बॉल आतमध्येच आहे, त्यामुळे धावा धावून काढाव्या लागतील. निश्चित या बॉलवरती काय घडलंय, जसं मात्र पंचांचा निर्णय येईल तसं मात्र आपण निश्चित त्याच्याबद्दल चर्चा करूया. आणि इथे झेल पकडताना बॉल आतमध्येच थांबलेला आहे, त्याच्यामुळे इथे मध्ये थँक्यू सो मच. काही वेळ आहे आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण एक सेलिब्रेशन आपण निलेश सर करणार आहोत, ज्यांनी पावसाळी हंगामाची पहिली 50 ज्यांनी ठोकली. अर्थातच क्षितिज मोरेचा वाढदिवस आहे. कालपर्यंत तो गावाला होता, क्रिकेट जसं आलं तशी त्याला ओढ लागली, मुंबईमध्ये दाखल झाला आणि पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 50 ठोकले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला आपण देणार आहोत. मी विनंती करतो मॅन ऑफ द मॅच मेडल घेऊन या. त्याचबरोबर गोगवे BCC संघ आणि ग्रामस्थ मंडळ गोगवे यांच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी आपण त्याचा केक कापून या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. आदरणीय संतोषदादा संगपाळ यांना मी विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा मेडल आपण या ठिकाणी देण्यात यावा आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्याला प्रथम सन्मानित करणार आहोत. तर बर्थडे आहे आणि गाणं या ठिकाणी वाजलं पाहिजे बर्थडेचं, आणि केक कापून आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. मित्रांनो, क्षितिज प्रकाश मोरे यांचा बर्थडे वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या देऊया आपण त्याला लाख लाख शुभेच्छा. प्लीज डीजे. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना मालतपूर बोरगाव या टीमच्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये क्षितिज मोरे वारसोई देव यांचा वाढदिवस सोहळा आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आपण केक कटिंग करून आजच्या दिवसातला आपण त्यांचा या दिवसाचा गोडवा वाढवत आहोत आणि त्यांचा वाढदिवस सोहळा आपण संपन्न करत आहोत. आपण त्यांना वाढदिवसाच्या क्रिकेटमय भरभरून शुभेच्छा देवी. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. एका षटकाचा खेळ संपला. 19 धावा 1 गडी बाद. चला दोन्ही संघाने विनंती करूया की आपण घाई करा. तर निश्चित गोलंदाजीमध्ये तुम्हाला बंधनं नाहीत, फक्त बॅटिंगमध्ये बंधन आहेत की बॅटिंगमध्ये येताना 2 गावातील एक खेळाडू आले पाहिजे. त्यानंतर कोणतेही खेळाडू बॅटिंगसाठी आले तरी चालतील. फक्त ओपनिंग जे आहे ना त्या दोन जे गावं तुम्ही एकत्रित केले त्याच्यामधला एक खेळाडू हवा आहे. गोलंदाजीमध्ये 2-2 चालतील गोलंदाज. ओव्हर नंबर 2 साठी आता निवृत्ती शिंदे जे कोळगरचे आहेत ओव्हर नंबर 2 सांभाळतील. स्वतः संघनायक आहेत. तर एका बाजूला ज्यांची बॅट आज तडपली आहे युवा ऑलराऊंडर संकेत वाडकर, तर एका बाजूला मालतपूरचे सिद्धेश वीरकर. असा रंगणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुरू होतोय. धावसंख्या 19 आणि यावेळेला हा बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे एका हाताने ठोकलेला जबरदस्त उत्तुंग गगन भरारी षटकार.
फटक्यांचा धुडगूस आता घालायला सुरुवात केलेली आहे. सिद्धेश वीरकर यांची कमाल. बॉल गेलाय सीमा पार, धावा मेला तब्बलचा. पुन्हा एकदा निवृत्ती शिंदे, उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. आता चांगल्या टप्प्यावर त्याने चांगल्या दिशेने टाकलेला हा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. दोन्ही युवा ऑलराऊंडर खेळाडू आहेत वाईच्या पश्चिम भागातील. तर एका बाजूला पश्चिम जावलीतला मोठा अनुभव निवृत्ती शिंदे यांच्या गाठीशी आहे. आतापर्यंत 2 बॉल टाकलेले आहेत, धावा खर्च केलेले आहेत 7. त्याचबरोबर या स्पर्धेला KSK प्रतिष्ठानचे प्रथम अध्यक्ष संतोष दादा मालुसरे साहेबांच्या वतीने या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि या हंगामाला आपण त्यांचे मनस्वी आभार मानूया. ते देखील ही स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला आणि संपूर्ण हंगामाला शुभेच्छा आलेल्या आहेत. बॉल क्रमांक 3 आता प्रगतीपथावरती येतोय. संकेत वाडकर तयार. यावेळेला बॉल फुलटॉस आहे, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, परंतु ताळमेळ बिघडलाय. शरीरावरचं नियंत्रण निसटलं. सीमारेषे लगत बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल सीमा पार. मिथिल धावा 4. आलाय आणखीन एक चौकार. लेगच्या क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि त्यानंतर पहा बॉलने सीमारेषा ओलांडली. अखेर शेवटपर्यंत शर्तीचे प्रयत्न केले, परंतु बॉल आतमध्ये ढकलू शकले नाही. बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धावेंसाठी. जीवन असो किंवा क्रिकेट, बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात. अंदाज जर तुम्ही योग्य बांधला ना तर जीवनात आणि क्रिकेटमध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात. आलेला बॉल टोलवायचा आहे कसा याचा अंदाज तुम्हाला बांधावा लागतो. बॉलर पुन्हा निवृत्ती शिंदे तयार. हाई बॉल आकाशाला गवसणी घालत गगनाच्या गाभाऱ्यातून बॉल निघून चाललाय. सरळ 6 धावेंसाठी आणखीन एक मोठा फटका षटकार. तोरण मैदानाच्या आतमध्ये बांधायला सुरुवात केलेली आहे संकेत वाडकर या नावाने. एका बाजूला सिद्धेश वीरकर, ही युवा ऑलराऊंडर जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना धुडगूस घालतीये, तर एका बाजूला निवृत्ती शिंदे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. जीवन असो किंवा क्रिकेट, प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातूनही असते आणि त्या अनुभवाची शिदोरी निवृत्ती शिंदे यांच्या गाठीशी आहे. आता टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्ट्यांच्या पाठीमागे विश्वनाथ शिंदे आपली भूमिका चोख बजावताना कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये. आणि यानंतरचा सामना आम्ही अनाउन्स करत आहोत. हा सामना आहे गोगवे 11 देवसरे विपक्ष वारसोई देव वाकी. आपण तयार राहा. आपला टॉस यानंतर लगेच केला जाईल. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मनसुबे काही वेगळे होते, परंतु हे मनसुबे निवृत्ती शिंदे यांनी ओळखले आणि टाकला तो डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम मालतपूर बोरगाव या टीमने बनवलेल्या आहेत धावा. एका गडीच्या मोबदल्यामध्ये तब्बल 36 धावा, 1 गडी बाद. 2 षटकांचा संपलाय खेळ. ऐकूया एक छोटं दरम्यान स्वागत. त्याचबरोबर श्री समर्थ कोचिंग क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान कार्याध्यक्ष अर्थातच विष्णू नारायण शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्याची मुलुक मैदानी तोप ज्याला म्हटलं जातं, उत्कृष्ट सूत्रसंचालक ज्याला म्हटलं जातं, अर्थातच कुरोशी गावचे सुपुत्र आदरणीय किसनदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ गोगवे आणि गोगवे टीमच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बॅक टू निलेश सर. थँक्यू. ओव्हर नंबर 3 साठी शेमडीचे ऑलराऊंडर खेळाडू संजय साळुंके यांच्या हाती बॉल आहे. ओव्हर नंबर 3 साठी बॉल फिरवलाय. बॉल गरकन गिरकी घेतोय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय आणि यष्ट्यांच्या पाठीमागे पुन्हा एकदा विश्वनाथ शिंदे. 22 गावामधील एक उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि या नावाची दखल आपल्याला नेहमी घ्यावी लागते आणि यष्ट्यांच्या अगदी जवळ त्यांनी आपलं काम चोख बजावलेलं आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल गरकन गिरकी घेतोय आणि याच गिरकीमध्ये फलंदाज सिद्धेश वीरकर यांना थांबवलंय. बॉल क्रमांक 2 पाठीमागे ओढलाय. बॉल हवेत आहे थोडा वेळ, परंतु संरक्षणासाठी खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केलाय. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, फक्त 2च धावा.
मॅच मध्ये उत्खंठता वाढत चाललेली आहे की प्रथम बॅटिंग करत असताना टीम मालतपूर बोरगाव धावफलकावरती किती धावा लावणार, कोळघर शेंबडी संघ हा कुठपर्यंत रोखण्यामध्ये यश प्राप्त करणार, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा घडामोडी आहेत. पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती सिद्धेश विरकर. बॉल हवेत आहे, वेळेची अचूकता साधता आली नाही आणि बाकीचं काम विश्वनाथ शिंदे यांनी पूर्ण केलंय. धक्का क्रमांक 2 टीम मालतपूर बोरगावला. सो मच. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आमचे जिवलग मित्र आणि एक वाई तालुक्यातील खऱ्या अर्थाने स्टार खेळाडू आणि साई ब्रँड होम मेन्सवेअरचे सर्व अक्षय चोरड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर स्टार खेळाडू अभि चोरड, सर्वच आमचे वाई तालुका पाटण कराडचे स्टार खेळाडूंचं पुन्हा एकदा या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. बॅक टू निलेश सर. थँक्यू. पंचाने कळवलेलं आहे की दिशा खराब आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. मैदानाच्या आतमध्ये नामदेव हगवणे बॅटिंगसाठी आलेले आहेत, जे मालतपूरचे आहेत. प्रारंभिक जोडीमध्ये किंवा मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय संजय साळुंके यांनी. बॉल वळवलाय, डीपी स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक नाहीये, 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. त्यांच्यामध्ये आहे अंतर आणि याच अंतरातून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आलाय धावसंख्या वाढवणारा चौकार. आता नामदेव हगवणे यांनी देखील चौकार मारलेला आहे, सूर गवसलाय. एका बाजूला सुरुवातीचे काही बॉल अतिशय संजय साळुंके यांनी काटकसरीचे टाकले, परंतु हा बॉल त्यांचा महागडा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. विथ द टर्न हा बॉल खेळावा लागेल. आलाय तो डॉट. अतिशय चांगलं षटक. 2 षटक जर आपण पाहिलं, पहिलं षटक सुरेश शिंदे 19 धावा खर्च केल्या होत्या, निवृत्ती शिंदे 16 खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर संजय साळुंके यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. धावसंख्येचा आलेख ग्राफ हा खाली ओढलाय, परंतु या बॉलवरती वेळेची अचूकता नाहीये. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल. धक्का क्रमांक लागलाय 3रा. षटक क्रमांक 3चा एक खेळ इकडे समाप्त होतोय. 3 षटकाच्या अखेरीस धावा आहे धावफलकावरती तब्बल 43 धावा, 3 गडी बाद. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि गोगवे गावची ज्या वेळेस स्पर्धा असते त्या वेळेस आपली उपस्थिती सातत्यपूर्व दाखवतात. आपणा सर्वांचे लाडके सर आपण ज्यांना म्हटलं जातं, अर्थातच श्री समर्थ कोचिंग क्लासचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णू शिंदे सर यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. लक्ष्मण देसाई यांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण करूया श्री विष्णू नारायण शिंदे यांना करूया सन्मानित. बॅक टू निलेश सर. ओव्हर नंबर 4 साठी आता वैभव साळुंके शिमडी यांच्या हाती बॉल आहे. षटक क्रमांक 14 हाताळतील. तर एका बाजूला बॅटिंग मध्ये संकेत वाडकर, त्यांच्या सोबतीला सचिन वाडकर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आहे, नजर रोखून धरले संकेत वाडकर यांनी आणि पंच वळाले. त्यांनी सांगतायत की दिशा खराब आहे या बॉलची. आलाय तो व्हाईट बॉल. अजूनही 6 बॉल टाकायचे आहे. धावसंख्या आहे 44. शेवटचे 6 बॉल शिल्लक. आणि टॉस साठी आपण पुन्हा एकदा विनंती करूया की यानंतरचा सामना आहे ना, तो क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ नायकांना आपण विनंती करूया की आपण टॉस साठी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हा. बॉल हवेत खेळला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या खाली झेल निसटलाय, सीमारेषे लगत बॉल अडवला गेलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. या कॅचेस फार महत्वाच्या आहेत आणि झेल आहे संकेत वाडकर यांचा, ज्यांनी बॅटिंग करताना आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार खेळलेले आहेत. या खेळाडूला थांबवणं कुठेतरी फार महत्वाचं आहे. कोळगर शिमडीच्या दृष्टीने हा सामना पाहिला, परंतु एका बाजूला जर आपण पाहिला ना, तर मालतपूर बोरगावसाठी
हा झेल जो सुटलाय ना तो फार महत्वाचा होता, परंतु हाही बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का नाही. पण जे 2 फटके आतापर्यंत संकेत वाडकर यांनी खेळले ना त्याच्यामध्ये पूर्णता त्यांना आणता आली नाहीये. बाकीचे फटके जर आपण पाहिले त्यांचे तर त्यांच्यामध्ये पूर्णता होती, परंतु या 2 फटक्यांमुळे त्यांना पूर्णता आणता आली नाहीये. शेवटचे फक्त आता 4च बॉल या डावातले शिल्लक राहिलेले आहेत. तुम्ही चेक. पाहताय टीम वाकी आणि टीम वारसोडी देव आपला कॅप्टन येऊ द्या. गणेश कदम आपल्याला विनंती असेल, आम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. थँक्यू. प्रश्न हाच आहे की आता प्रथम बॅटिंग करत असताना टीम मालतपूर बोरगाव धावा किती उभारणार. हाही बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा बॉलच्या खाली येतील का. हो आता आलेत. आता कोणतीही चुकी केली नाहीये. संकेत वाडकर येतील माघारी, परंतु एक चांगला आणि झुंजार खेळ त्यांनी संघासाठी केलाय आणि जी सुरुवात हवी होती ती करून दिली. चेक. आणखी एक सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुक्याची मुलुक मैदानी तोप, एक उत्कृष्ट सूत्रसंचालक ज्यांना म्हटलं जातं, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके युवा नेतृत्व किसन दादा शिंदे यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. श्री ज्ञानेश्वर दादा कदम यांना मी विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण करूया उत्कृष्ट सूत्रसंचालक महाबळेश्वर तालुका किसन दादा शिंदे यांना सन्मानित करतोय आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. थँक्यू सो मच आपण या स्पर्धेला आलात त्याबद्दल. बॅक टू निलेश सर. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये हर्षद सुतार आलेले आहेत. क्रमांक 6 वरती हा नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आता उर्वरित बॉल शिल्लक आहे 3. यानंतर असणार आहे तो फ्री हिटचा बॉल. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये हर्षद सुतार, तर एका बाजूला सचिन वाडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे टीम मालतपूर बोरगाव या टीम कडून. फुलटॉस बॉल त्याला वळवलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल. दर्शक एक दिलखेच आता फटका येतोय तो षटकार मालतपूर बोरगावसाठी. फुलटॉस बॉलचा घेतलेला आस्वाद. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी धावसंख्येने घेतली भरारी, जाऊन पोहोचले धावसंख्या 55 धावा 4 गडी बाद. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. हाही फुलटॉस आहे, परंतु वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, परंतु बॉलने शोधलाय गॅप. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, होईल फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो चौकार. चांगले होते. त्यानंतरचे काही बॉल मागडे आहेत वैभव साळुंके यांचे, परंतु अजूनही या षटकामध्ये बराचसा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 59 वरती 4. वेगाने हाताळलेला बॉल. मनसुबे काही वेगळे होते या बॉलला खेळण्याचे. टान्स बदलला आणि स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी गेले. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आली आहे आणि इथे पहिला डाव समाप्त होतोय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मालतपूर बोरगावने बनवलेले आहेत 60 धावा. विजयासाठी हव्या आहेत टीम कोळघर शिमडी या टीमला 61 धावा. येणारे बॉल 24. इकडे जा, पुढे जा. अक्षय थांब की तू तिथेच उभा राहा. एक इकडे. हॅलो, थँक्यू सो मच. अगदी प्री क्वार्टर फायनलचा सामना असेल जो 2 संघांमध्ये खेळवला जाईल. 2 गाव 1 स्पर्धा आहे. एक संघ आपण पाहिला तर वाकी आणि वारसोडी मिळून एक संघ तयार झालाय, तर दुसऱ्या बाजूला गोगवे 11 आणि देवसरे असा हा एक संघ तयार झालाय. म्हणजे अगदी स्टारकास्ट आहे. दोन्ही संघांमध्ये खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्यांनी खेळलंय, परंतु ही मॅच महत्त्वाची आहे, क्वार्टर फायनलची आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल होईल. आदरणीय राजेंद्र मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. त्यांना विनंती करतो की हवेमध्ये कॉइन स्पिन करा. कॉल कोण देईल? देवसरे कडून कॉल दिला जाईल. छापा हा कॉल आहे आणि काटा हे पहा वारसोळी देव गावचे ते आहेत आणि वारसोळी देव गावच्या बाजूने हा कॉल आलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेण्यात येईल. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. पहिल्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु लामज आणि साळोशी टीमने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. या मॅचमध्ये समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवाल? 3 ओव्हरचा सामना आहे तर 30 ते 35 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल.
समीर बॅटिंग करायची आहे. किती धावा स्कोरबोर्डती सेफ असतील, कारण समोरच्या बाजूला जर पाहिलं गणेश कदम, मिस्टर फॅक्स आणि दुसऱ्या बाजूला क्षितिज मोरे आहे. किती धावा सेफ असू शकतात? 50+ पाहिजे. 3 षटकांचा सामना आहे. दोन्ही कॅप्टनना मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन. त्याचबरोबर राजेंद्र मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण अगदी मुख्य व्यासपीठावरती असनस्त व्हा. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया, आभार मानूया आणि मी विनंती करतो की मॅचला अगदी काही मिनिटांमध्ये प्रारंभ करा. भरपूर मॅचेस आहेत. अगदी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर विष्णू शिंदे सर, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर स्वर्गीय विजयदादा ज्या ज्या वेळेस शहापूरवरून यायचे त्या वेळेस अगदी सेक्टर 8मध्ये त्यांचा 10 ते 15 मिनटं अगदी थांबायचे. जसं मी सांगितलं की रमेश सरांच्या शाळेमध्ये अगदी ते थांबायचे, तदनंतर सरांकडे जायचे, सरांबरोबर गप्पा व्हायच्या. त्यांच्या स्वभावाबद्दल अगदी त्यांचं 2 मिनिटामध्ये मनोगत ऐकूया. सर प्लीज. आज या ठिकाणी स्वर्गवासी विजयदादा देसाई स्मृती चषक त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी गोगवे गावाने या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केले. स्वर्गवासी विजयदादा तसे पाहिले तर शहापूरला राहायचे आणि आमचं काही कारणास्तव घरगुती संबंध असल्यामुळे आमचं येणं जाणं असायचं. एकदम मितभाषी आणि खास करून गोगवे गावच्या यात्रेच्या वेळेस जो लेझमीचा ढोल वाजवायचे, तो ढोल आपलातून आज तगायत ज्यांनी ज्यांनी तो ढोल वाजवताना विजयदादांना पाहिलं आहे त्यांच्या कायम ते आयुष्यभर स्मरणात राहतील. असे अगदी शांत स्वभावाचे आणि नेहमी आपले छोटे बंधू असतील संतोष देसाई यांना नेहमी सहकार्य करणारे, त्याचप्रमाणे संजय देसाई साहेब असतील गावाला, ह्या सगळ्यांच्या सहकार्याने अगदी नेहमी त्यांच्या हाकेला धावणारे असं एक गुणवान व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या कमी वयामध्ये का अल्पशा आजारामुळे त्यांचं 1 वर्षापूर्वी हे निधन झालं. आणि संपूर्ण गोगवे गावावरती विशेष करून जे तरुण जवान होते, तरुण मुलं होती, त्यांच्यातला एक हसमुख चेहरा हा काळाच्या पडद्याआड गेला. खरंच हे मोठं दुःख गोगवे गावासाठी, गोगवे तरुणांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी. आज या ठिकाणी त्यांच्या स्मृती या ठिकाणी गोगवे गावाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवून कायम जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. खरंच अगदी मनापासून आपलं सर्वांचं धन्यवाद मानायला पाहिजे की तुमच्याबरोबर आम्हालाही त्यांच्या आठवणी ह्या ताज्या करून दिल्यात. अशाच कायम त्यांच्या आठवणी ताज्या करण्याचं काम आपल्याकडून होईल भविष्यामध्ये अशी मी एक आशा करतो. आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलायला दिलेत. पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. अगदी विजयदादांच्या जवळचं व्यक्तिमत्व श्री विष्णू शिंदे सर यांचं मनोगत ऐकलं. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स निलेश सर. निश्चित पंचांनी पहिलाच बॉल इथे स्पष्ट नकार दिलेला आहे आणि पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे आणि एका बाजूला पहिले षटक हाताळत आहेत मालतपूर एक्सप्रेस सिद्धेश वीरकर, तर बॅटिंगमध्ये कोळघरचे सुरेश शिंदे आणि शेंबडीचे संजय साळुंके. ही ऑलराऊंडर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पंचांनी कळवलं हाही नकारात्मक बॉल आहे. वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न इथे सिद्धेश वीरकर करत असताना दोन्ही बॉल नकारात्मक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेले 2 वरती समीकरण आहे 61 धावांचं आणि बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला बॅट्समन तयार होत आहेत सुरेश शिंदे आणि एका बाजूला संजय साळुंके. बॉल थोडा वेळ निश्चित हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. खोलवर पद्धतीचा बॉल इथे हाताळला आणि संकेत वाडकर वेगाने बॉलवरती आले. क्रिकेटमध्ये आपण नेहमी चर्चा करतो गलफानपणाला थारा नाही, तुमच्या चुकीला कधी माफी नसते. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये या 2 फलंदाजांनी केलंय. दोन्ही खेळाडूंनी 22 गावचं क्रिकेट गाजवलेलं आहे. तर एका बाजूला पश्चिम भागातील युवा ऑलराऊंडर सिद्धेश वीरकर. टप्पा पडल्यानंतर वळवण्याचा प्रयत्न. आता या बॉलने वेग चांगला धारण केलाय. वेगावरती स्वार होत सिद्धेश वीरकर यांनी टाकलाय तो डॉट बॉल. सुरुवातीचे 2 बॉल जरी नकारात्मक असले ना तरी त्यानंतर सिद्धेश वीरकर यांनी 2 बॉल अतिशय चांगले टाकलेले आहेत आणि सुरेश शिंदे यांना बांधून ठेवलंय. अनेक वेळा याच मैदानावरती सिद्धेश वीरकर अनेक वेळा खेळलेले आहेत किंवा सुरेश शिंदे देखील जिल्हा आयकॉन म्हणून या मैदानावरती कित्येक वेळा खेळलेले आहेत.
आपटलेला बॉल वेगाने उसळी घेतोय, पंचांनी कळवलंय की हाही नकारात्मक आहे. आणि त्याचबरोबर एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे, ही सूचना आता पंचांनी गोलंदाज सिद्धेश विरकर यांना दिलेली आहे. म्हणजेच की काय, 1 फ्रॉम दी ओव्हर, म्हणजे यानंतर सिद्धेश विरकर अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकणार नाहीत, ही सूचना आता पंचांनी गोलंदाज सिद्धेश विरकर यांना दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक बॉल आपण चर्चा करतो ना की वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हाताळता आला पाहिजे, आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश विरकर यांनी केला. आता केला एंड चेंज. हाई बॉल पाठीमागे ओढलाय, वेळेची अचूकता नाहीये, बॉल थोडा वेळ हवेत होता, क्षेत्ररक्षक दूरवरतून बॉलवरती येत आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतीये, परंतु दुसरीचाही प्रयत्न केलाय. सकाळी जर आपण पाहिलं ना तर 5 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी आहेत ना ज्या आज घडताना आपण पाहिलेल्या आहेत. क्रिकेटमधली एक फार दुर्मिळ गोष्ट, 4 धावा आपण अनेक वेळा पाहिल्या, परंतु जय सरांनी ज्या प्रकारे उल्लेख केला की हा एक वेगळा रेकॉर्ड असू शकतो. 5 धावा तब्बल धावून काढल्या गेलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारचा पराक्रम घडला होता, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. गोलंदाज या सिद्धेश विरकर राऊंड द विकेट. बॉल हवेत खेळलाय, टायमिंग बेमिसाल, आवाज सांगून चाललाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. तू चल तो सही रहा बनेगी, तू कुछ कर तो सही मंजिल मिलेगी. धावांवरती आता आक्रमण सुरू केले सुरेश शिंदे यांनी. राऊंड द विकेट पुन्हा एकदा सिद्धेश विरकर. आपटलाय बॉल, आणि यावेळेला पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे, कारण या अगोदर आपण चर्चा केली होती की 1 फ्रॉम दी ओव्हर ही सूचना सिद्धेश विरकर यांना दिली गेलेली आहे. म्हणजे यानंतर सिद्धेश विरकर अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकत नव्हते, परंतु तोच प्रयोग त्यांनी पुन्हा एकदा केला आणि पंचांनी कळवलं की हा नो बॉल आहे. आता नो बॉल म्हणजे यानंतर आहे फ्री हिट, फलंदाजाला मुबा. गोलंदाज सिद्धेश विरकर यांना आता अग्निदिव्यातून जावं लागेल. टप्पा पडल्यानंतर हाही बॉल उसळणार आहे उजव्या स्ट्रीच्या बाहेर, आणि पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे, त्याच्यामुळे हा बॉल तर पुन्हा टाकावा लागणार आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर अनुभवायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, 2 गाव 1 संघ या संकल्पनेमधून खेळत आहेत. अनेक वेळा पश्चिम भागामध्ये आपण मालतपूर बोरगावचा बोलबाला पाहिलेला आहे, किंबहुना पश्चिम जावलीमध्ये 22 गावमध्ये कोळगर शेंबडीचा बोलबाला आपण पाहिलाय. हा उसळणारा बॉल यष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय, परंतु हा आणखीन एक नो बॉल आहे. म्हणजे अतिरिक्त उसळीचे बॉल, जी स्ट्रेंथ आहे सिद्धेश विरकर यांची, ती त्यांना इथून पुढे हाताळता येणार नाही, कारण रबर बॉल जास्त प्रमाणामध्ये उसळी घेतो आणि कुठेतरी या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतंय. म्हणजे फ्री हिट कंटिन्यू राहणारच आहे. सिद्धेश विरकर यांनी आतापर्यंत टाकलेले बॉल जर आपण पाहिले ना, हे षटक संपवण्यासाठी 8 बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत सिद्धेश विरकर यांनी हे षटक संपवण्यासाठी. हाई बॉल आपटलाय, हाई बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर, आणि पंचांनी पुन्हा कळवलंय की हा वाईट बॉल आहे, त्यामध्ये फ्री हिट कंटिन्यू आहे. आता दिशेसाठी आणि टप्प्यासाठी सिद्धेश विरकर यांना झगडावं लागतंय. फ्री हिटचा बॉल अजूनही कंटिन्यू आहे. धावसंख्या पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचलेली आहे. 17 धावा बिनगडी बाद. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस टीम मालतपूर बोरगावने बॅटिंग केली होती त्यावेळेस कुठल्या होत्या 19 धावा. हा फटका हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. फ्री हिटचा बॉल आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचाही प्रयत्न केला आणि 3 धावा बघता बघता चातुर्याने दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. सुरेश शिंदे आणि संजय साळुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. तुम्ही पाहताय रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आता पाऊस थांबलेला आहे. रात्री आणि सकाळी जर आपण बघितलं ना तर पावसाची तीव्रता ही अधिक होती, परंतु आता पाऊस थांबलेला आहे. श्रावण सरींनी मनाला चिंब भिजवावं, इंद्रधनुष्याने सप्तरंगांची उधळण करावी आणि वसंताने बहरावं आणि मोराने पिसारा फुलवून नाचावं, असं आल्हाददायक वातावरण म्हणजे पावसाळा. आणि याच पावसाळ्यामध्ये आपण रबर बॉल
चा महासंग्राम अनुभवतोय. एका षटकाचा खेळ संपलाय आणि हे षटक संपवण्यासाठी सिद्धेश वीरकर यांनी टाकले 14 बॉल आणि धावा खर्च केल्या तब्बल 20. आता इथून पुढे समीकरण आपण मांडूया. येणाऱ्या 18 बॉल मध्ये इथून पुढे आता बनवायच्या आहेत धावा 41 हे आहे समीकरण. दोन्ही संघांना विनंती करूया आपण करा घाई. ऐकूया एक छोटस संगीत. आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीच्या रनवे वरती बोरगाव JHKM या टीमचे एक युवा ऑलराऊंडर संकेत वाडकर ज्यांनी बॅटिंग बहरदार केली. आता गोलंदाजीसाठी त्यांना प्रविष्ट केलेला आहे. क्षमता आहे संकेत वाडकर यांच्याकडे. ओव्हर नंबर 2 चा कारभार सांभाळतात जे बोरगावचे आहेत. यावेळेला फुल टॉस. क्षेत्ररक्षक तिथे बनतील प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. निश्चित ज्यासाठी ओळखले जातात ना संकेत वाडकर त्या प्रकारचा खेळ आता करणं फार महत्वाचं आहे. कारण संघाला पहिल्या विकेटची नितांत गरज आहे आणि संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. ती पहिली विकेट संकेत वाडकर टीमला मिळवून देणार का? एका बाजूला खेळ बहरलाय सुरेश शिंदे कोळगर यांचा. पहिल्याच बॉल वरती 4 धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडेसे फेरबदल केलेले आहेत. ऑन साइड पॅक केलेली आहे. 5 क्षेत्ररक्षक हे डीप स्क्वेअर लेग पासून लॉंग लेग पासून लॉंग ऑन पर्यंत ठेवलेले आहेत. उजव्या बाहेरचा बॉल आता वेगाने टाकलेला बॉल. टप्पाही चांगला, दिशाही चांगली. म्हणजे याच प्रकारची गोलंदाजी संकेत वाडकर यांना करावी लागेल. या बॉलच्या पाठीमागे सुरेश शिंदे यांना बांधून ठेवलाय. प्रयत्न हाच होता की हाही मोठा फटका खेळायचा आहे परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. आलाय तो डॉट मनोबल वाढवणारा बॉल. तुम्ही पाहताय कोळघर शेमडी विपक्ष मालतपूर बोरगाव हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलाय. संकेत वाडकर राऊंड द विकेट. आपटलाय बॉल वेगावरती स्वार. बॉल आलाय तो डॉट. भन्नाट वेगाने टाकलेला बॉल. उसळणारा बॉल रक्षकाच्या हातामध्ये सिरवला. आलाय तो डॉट. लागोपाठचे 2 डॉट. पहिला निश्चित चौकार होता परंतु त्यानंतर कमालीचं कमबॅक संकेत वाडकर यांनी केलंय आणि सुरेश शिंदे अशा नामवंत खेळाडूला बांधून ठेवलाय. शेवटचे या षटकातील 3 बॉल शिल्लक. एका बाजूला संजय साळुंके तर एका बाजूला सुरेश शिंदे. यावेळेला प्रॉपर टायमिंग. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन फलंदाजी. वरती चढवलाय भीषण हल्ला. थोडा वेळ शांत ठेवलं होतं सुरेश शिंदे यांना. आता मैदानाच्या आतमध्ये सुरेश शिंदे यांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 धावा बिनगडी बाद. 61 धावसंख्येचा पाठलाग करताना संकेत वाडकर पुन्हा तयार. हाई बॉल वेगाने हाताळलाय. लॉंग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली. विकेटचं पतन. सुरेश शिंदे माघारी. पहिलं यश मालतपूर बोरगावला.
आतमध्ये क्रमांक 3 वरती शिमडीचे अक्षय साळुंके आणि 22 गावचे बकासूर म्हणून ज्यांची ख्याती आहे, डावकुरे हाताचे खेळाडू अक्षय साळुंके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. संकेत वाडकर यांनी आपलं काम केलेलं आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ती विकेट त्यांनी मिळवून दिलेली आहे. काही बॉल जरी महागडे असले ना तरी देखील त्यांनी जिद्द सोडली नव्हती आणि अखेर सुरेश शिंदे यांना दिला परतीचा इशारा. परंतु सुरेश शिंदे यांनी जी डावाची सुरुवात करून दिली ना ती अप्रतिम होती. आता मैदानाच्या आतमध्ये अक्षय साळुंके शेंबडी तयार बॅटिंगसाठी. आता डावकुरे हाताचे फलंदाज एका बाजूला आहेत अक्षय साळुंके, तर उजव्या हाताचे फलंदाज संजय साळुंके. म्हणजे राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. दोन्ही फलंदाज एकाच गावचे, तर एका बाजूला बोरगावचे संकेत वाडकर. हातातील या षटकातला शेवटचा बॉल. चला दोन्ही संघांना विनंती आपण घाई करा. बॅटिंग करणारे खेळाडूंनी अनेक वेळा 22 गाव प्रीमियर लीग गाजवली, तर एका बाजूला वाई प्रीमियर लीग गाजवणारे संकेत वाडकर आहेत. शेवटचा बॉल संकेत वाडकर पुन्हा राऊंड द विकेट. आपटलाय बॉल, वेगाने उसळतोय आणि शेवटचा बॉल अकूट टप्प्याचा टाकला. षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावसंख्येचा पाठलाग करताना टीम कोळघर शेंबडीने बनवलेले आहे धावा. 30 धावा म्हणजे येणारे 12 बॉल शिल्लक आणि बनवायचे आहेत 31 धावा. दोन्ही संघांना विनंती आपण घाई करा. ऐकूया एक छोटंसं संगीत. चला दोन्ही संघांना विनंती आपण घाई करा की अजून बरेचसे सामने होणं बाकी आहे. त्यासाठी दोन्ही संघांना आपण विनंती करूया, आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तो तुमचा वेळ आहे आणि त्यासाठी आपण अपेक्षा करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. कारण पहिला सामना आपण 4 षटकांचा खेळवतोय. कारण जर वेळ उरला ना तर बाकीचे सामने आपण चांगल्या षटकाचे खेळवूया. यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा ही विनंती आहे. प्रत्येक षटकाला आपण एकत्रित येऊ नका ही विनंती आपण खेळाडूंना करूया की आपण सर्वांनी सहकार्य करा. 12 बॉल 31चा थरार आहे आणि ओव्हर नंबर 3 साठी आता जो पर्याय निवडला आहे टीम मालतपूर बोरगावने, ओव्हर नंबर 3 साठी राम वाडकर या नावाचा पर्याय निवडलेला आहे जे बोरगावचे आहेत. राम वाडकर ओव्हर नंबर 3, तर एका बाजूला संजय साळुंके तयार. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल फाईन लेगला चाललाय. संरक्षण नाहीये. दूरवरतून 2 क्षेत्ररक्षक धावतायत. अडवण्याचा प्रयत्न होईल निष्फळ. बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार संजय साळुंके यांच्या बॅटमधून. त्याच्यामुळे गोलंदाजी करताना थोडंसं सोपं होतं. बॉल चांगल्या प्रकारे स्किड होतं. राम वाडकर पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला उजव्या स्ट्रीटच्या बाहेर. एक पाय पुढे काढत बॅटला घेऊन आले होते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल टाकलाय. मनोबल वाढवणारा बॉल. मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे. मॅच मध्ये आहे चुरस. कोणता संघ सामना घेऊन जाईल. शेवटचे फक्त 10 बॉल शिल्लक राहिलेले आहेत. एका बाजूला राम वाडकर यांचा दमदार मारा, एका बाजूला संजय साळुंके बॅटिंगसाठी तयार. एक चौकार आलाय त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. खोलवर पद्धतीचा हा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राइक रोटेट केलाय. अक्षय साळुंके यांच्याकडे स्ट्राइक दिलाय. राम वाडकर यांनी हाताळलेले आतापर्यंत 3 बॉल आहेत. 5 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही 3 बॉल टाकायचे आहेत. चला दोन्ही संघांना विनंती करूया मित्रांनो घाई करा. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते की आपण अधिकचा वेळ घेऊ नका ही विनंती आहे. त्यासाठी विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. आपण घाई करा. अक्षय साळुंके तयार.
आपटलेला बॉल उसळतोय. पंचांनी कळवलंय की हा नकारात्मक आहे आणि 1 फ्रॉम दी ओव्हर ही सूचना आता पंचांनी गोलंदाज राम वाडकर यांना दिलेली आहे. या अगोदर सिद्धेश विरकर यांना दिली होती, आता राम वाडकर यांना ही सूचना दिलेली आहे आणि त्यानंतर सिद्धेश विरकर यांनी वेगाने उसळणारे बॉल टाकले होते आणि पंचांनी दंडित केलं होतं. आता राम वाडकर तयार. यावेळेला भिरकावून दिला अंगावरती असणारा बॉल लॉंग लेग मधून निघून चाललाय. सरळ 6 धावेंसाठी अक्षय साळुंके टिपिकल फटका षटकार. निश्चित जे गाण्याचे बोल आपण ऐकले ना, परदेशी गाणं जे तेच गाणं आपण आतापर्यंत ऐकलं. संजू राठोड पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. रिदम थोडीशी बिघडते. पुन्हा एकदा राम वाडकर आता राऊंड द विकेट आलेले आहेत अक्षय साळुंके यांच्यासाठी. उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बॉल दिशा बदलतोय. ह्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल टीम मालतपूर बोरगावला आणि इथे टाकलाय तो डॉट. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 42 धावा. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. हा बॉल हवेत खेळलाय, वेळेच्या अचूकता नाही आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये राम वाडकरने पकडला अप्रतिम लाजवाब कॅच. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होते. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलच्या पाठीमागे कुटायच्या आहेत 19 धावा. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मारुती शिंदे कोळगर. अनुभव बराचसा गाठीशी आहे. 6 बॉल 19 धाव्या आहे. जमेची बाजू ही आहे की संजय साळुंके यांच्याकडे ती क्षमता आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा. मालतपूर बोरगावने टीम मीटिंग बोलवलेली आहे. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आता अंतिम षटक मालतपूर बोरगाव कुणाच्या हातामध्ये देणार. सहा बॉल 19ची गरज. रंगतदार अवस्थेमध्ये सामना जाऊन पोहोचलाय. मॅचची रंगत वाढत चालली आहे. 2-2 मालतपूरचे 2 गोलंदाज आणि बोरगाव JHKMचे 2 गोलंदाज अशी रूपरेषा आहे. मग ते तुम्ही कधीही टाकू शकता. आतापर्यंत जर आपण पाहिलं निश्चित आता चला टीम मालतपूर बोरगाव आपण वेळ घेत आहे. आता मालतपूर टीम कडून कोण षटक हाताळणार, कारण बोरगावच्या 2 खेळाडूंनी षटक हाताळलेलं आहे. संकेत वाडकर आणि राम वाडकर हे बोरगावचे 2 गोलंदाज आहेत, बोरगाव JHKMचे. आता मालतपूर टीम कडून हे अंतिम षटक कुणाच्या खांद्यावर दिली जाईल जबाबदारी, कारण 6 बॉल 19चा थरार. आणि दीपक वाडकर नावाचा पर्याय आता निवडलेला आहे. 6 बॉल 19. एका बाजूला संजय साळुंके बॅटिंग साठी होतील तयार, तर एका बाजूला मारुती शिंदे आहेत जे कोळगरचे आहेत. निश्चित कोळगर टीम बद्दल जेव्हा आपण चर्चा करतो ना, त्यावेळेस निश्चित ज्या वेळेस कोळगर टीमचा सामना असतो ना, आज निश्चित कॉमेंट्री बॉक्स मध्ये एका व्यक्तिमत्वाची अनुपस्थिती जाणवते, प्रदीप शिंदे. नेहमी आम्ही पाहिलं की कोळगरचा जिथे ते सामना असेल ना, हा 12वा म्हणून नेहमी आम्ही पाहायचो, परंतु आजही तो सामना पाहत असेल हा व्हाईट बॉल आहे. कारण जिथे ते कोळगर टीमचा सामना असतो ना, पंच 2 मिनिटं. ओके, मॅचला होते पुन्हा सुरुवात. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे.
एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. प्रयत्न हाच असणार आहे की शेंबडी आणि कोळघरचा की संजय साळुंके यांना जेवढं स्ट्राईकवरती आणता येईल तेवढं त्यांचा प्रयत्न राहील. परंतु एका बाजूला हाही प्रयत्न करावा लागेल टीम मालतपूर बोरगावला की संजय साळुंके यांना कमी स्ट्राईक कशा प्रकारे देता येईल याचा प्रयत्न हा संघ करेल. परंतु या जरतरच्या गोष्टी आहेत, याला महत्त्व नाही, तुम्ही खेळता कसं याला फार महत्त्व आहे. आता इथून पुढे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. 5 बॉल 16ची आहे गरज. 5-16 कोणता संघ सामना घेऊन जाईल? पुन्हा एकदा गोलंदाज तयार, दीपक वाडकर. एका बाजूला संजय साळुंके तयार. आज कोण कुणाला पुन्हा एकदा सिद्ध करेल? आणि यावेळेला हा बॉल डावी एष्टी सोडून चाललाय. दिशा खराब आहे, पंचांनी कळवलंय. हा व्हाईट बॉल आलाय, म्हणजे दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल दीपक वाडकर यांना. आता येणारे 5 बॉल आहेत, 15 धावांची गरज आहे. हे समीकरण शिल्लक आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आता इरादे मजबूत करावे लागतील. हीच ती वेळ आहे. बॉल हवेत आहे, टायमिंग फसलाय. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का? तर नाही. 2 धावा पुन्हा इथे अंकित होतील. आता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे येत आहेत. आता समीकरण पुन्हा बदललंय. 4 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 13. 4-13चं हे समीकरण. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना अजूनही सांगणं कठीण आहे. कोणत्या संघाची बाजू मजबूत आहे? दोन्ही संघांना आहे बरोबरीची संधी. 4 बॉल 13. एका बाजूला संजय साळुंके यांनी तळ ठोकलाय, तर एका बाजूला संपूर्ण मदार मालतपूर बोरगाव JHKM ची दीपक वाडकर यांच्यावरती आहे. कारण 4 बॉल 13ची गरज आहे. आणि यावेळेला हा फटका लॉंग ऑफला. बॉलची उडान, 6चा लगान. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 6. आलाय तो दिलासा देणारा षटकार. बॉल 7ची गरज. एका बाजूला दीपक वाडकर यांना आता अनुभवाची दोरी खोलावी लागेल आणि 3 बॉल चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील. एका बाजूला चांगली फलंदाजी संजय साळुंके यांना करावी लागेल. तुम्ही आतापर्यंत काय केलं याला महत्व नाही, तुम्ही आता काय करताय ना याला फार महत्व उरलेलं आहे. 3 बॉल 7 धावांची गरज. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सामना सुरू ठेवा. 3 बॉल 7ची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. मालतपूर बोरगाव, कोळघर शेंबडी. 3-7-7-3. संजय साळुंके एका बाजूला तर एका बाजूला दीपक वाडकर. आणि हा बॉल पाठीमागच्या दिशेला गेला. 1 सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा पूर्ण. आता 2 बॉल आणि बनवायच्या आहेत 5 धावा. 2 बॉल 5 धावांचं समीकरण आता शिल्लक राहिलेलं आहे. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही हमारे लिए सबसे बडा. 2 बॉल 5 याच बॉलवरती सर्व काय अवलंबून आहे की या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. धावा आल्या तर सामना सोपा, डॉट बॉल आला तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला सामना सोपा. 2 बॉल 5ची गरज. आपटलेला बॉल, स्विंग अँड मिस. आता 1 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 5. संजय साळुंके हा कारनामा करणार का की दुसऱ्या बाजूला दीपक वाडकर संघाला सामना जिंकून देणार का. 1 बॉल 5 धावांची गरज. टोचतील तुला हजारो काटे, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. कंपल्सरी चेस. 1 बॉल 5ची गरज. एक बॉल 5.
आणि या वेळेला हा सामना जिंकलाय मालतपूर बोरगाव JHKM या टीमने. आणि आपण कोळगर शेमडीचा आभार मानूया, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, आपलं मनस्वी आभार. निश्चित शेवटच्या बॉलपर्यंत ही झुंज आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर हा सामना मालतपूर JHKM बोरगाव या टीमने जिंकला. त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि